Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Heredity and evolution हा लेसन संपलेला आहे आणि आपण बघत आहोत त्याचा एक्सरसाइज. तर एक्सरसाइज मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 झाला आहे, 2 पण आपला कंप्लीट झालेला आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी जाऊन जरा चेक करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पण झालेला आहे आणि क्वेश्चन नंबर 4 सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन नंबर 4 मध्ये या सगळ्या शॉर्ट नोट्स आहेत. या शॉर्ट नोट्स सुद्धा मी डिटेल मध्ये घेतलेला आहे. आता आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर 5, डिफाइन हेरिडिटी, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस, की जो तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. स्टुडंट, दिस इज युअर क्वेश्चन नंबर 5. काय आहे? डिफाइन हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय आपल्याला हे एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस. हेरिडिटरी चेंजेसचं मेकॅनिझम काय आहे? म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जे डीएनए ट्रान्सफर होतं किंवा जीन्स ट्रान्सफर होतात ते कशा पद्धतीने होत असतात, कोणत्या मेथडने होत असतात. प्रश्नाचा पहिला अर्थ समजून घ्या तुम्ही. हेरिडिटी म्हणजे काय असा साधा सुद्धा प्रश्न विचारलाय आणि मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी, हेरिडिटी चेंजेस कशामुळे घडून येत असतात, हे दोन प्रश्न आपल्याला इथे विचारलेले आहेत. 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन आपण लिहायची आहे हेरिडिटीची. हेरिडिटीची डेफिनेशन लिहिणं अतिशय सोपं आहे. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन थ्रू जीन्स. बायोलॉजिकल कॅरेक्टर एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होणं. कशाने? बाय मीन्स ऑफ जीन्स. जीन्सने, जो महत्वाचा डीएनएचा जो घटक आहे जीन्सने ते घटक बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे एका पिढीतून. बघा आता तुम्हाला हे कितीदा सांगितलं आहे. आपण जे आहे कधी कधी म्हणतात की अरे तुझे डोळे तुझ्या आजोबांच्या डोळ्यांसारखे आहे वगैरे असं काही. म्हणजे पिढ्यान हे कॅरेक्टर काय होत असतात, बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतं. अगदी काहींची तुमची डिसिजेसची हिस्ट्री आहे. जर एखाद्याला अस्थमा असेल तर कधी कधी सगळ्यांना अस्थमा असतो किंवा डायबिटीज असेल तर डायबिटीज सुद्धा. अशा पद्धतीने खूप साऱ्या डिसिजेसची सुद्धा डिसऑर्डरची सुद्धा काय आहे हिस्ट्री आहे. मग हे बायोलॉजिकल कॅरेक्टर कशा पद्धतीने ट्रान्सफर होत असतात एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे बाय मीन्स ऑफ जीन्स. आणि यालाच आपण काय म्हणत असतो? हेरिडेटरी. आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसत असतो कारण त्यांच्याकडून आपल्याकडे जीन्स आलेले आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जीन्सची डेफिनेशन लिहायची आहे. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन थ्रू जीन्स इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. त्यानंतर मेकॅनिझम मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस मध्ये 2 गोष्टी कशा थ्रू होत असतं. एक असतं तुमचं म्युटेशन आणि दुसरं आहे मिओसिस. म्युटेशनने होत असतं आणि दुसरं आहे मिओसिसने काय होत असतं तुमचं हे हेरिडेटरी चेंजेस होत असतात. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर जातात ते 2 गोष्टींनी जात असतात. कोणत्या 2 गोष्टी लक्षात ठेवा? मेकॅनिझम ऑफ हेरिडेटरी चेंजेस आलं की 2 गोष्टींविषयी तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं. एक आहे तुमचं म्युटेशन आणि एक आहे तुमचं मिओसिस. मग आता म्युटेशन काय आहे चला समजून घेऊया. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंजेस इन पॅरेंटल डीएनए कॉजेस म्युटेशन. पॅरेंटच्या डीएनए मध्ये अचानक बदल होतं. अब्रप्ट चेंजेस ऐकलं ना आपण? आपल्या पॅरेंटच्या डीएनए मध्ये अचानक चेंज होतो याला काय म्हणतो आपण? म्युटेशन म्हणत असतो. सडन चेंजेस इन पॅरेंटल डीएनए इज कॉल्ड ॲज म्युटेशन. देन सेकंड पॉईंट आहे म्युटेशन मध्ये म्युटेशन कॉजेस मेजर अँड मायनर चेंजेस इन कॅरेक्टर. या म्युटेशनमुळे काय होत असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा खूप छोट्या प्रमाणामध्ये काय होत असतं पुढच्या ज्या पिढीमध्ये आहे ते चेंजेस होत असतात. एक तर अगदी थोडासा बदल दिसेल किंवा एक मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही सगळ्यात पहिले हेरिडिटरीची डेफिनेशन लिहिणार आहे. दॅट इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन बाय मीन्स ऑफ जीन्स इज कॉल्ड ॲज द हेरिडिटरी. देन मेकॅनिझम मध्ये पहिले म्युटेशन विषयी लिहिणार आहे. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंजेस इन पॅरेंटल डीएनए. पॅरेंटच्या डीएनए मध्ये अचानक झालेला बदल. मग त्याच्यामुळे काय होतात? मेजर आणि मायनर चेंजेस होतात. कशामध्ये? कॅरेक्टर्समध्ये. म्युटेशन कॉजेस मेजर अँड मायनर चेंजेस इन द कॅरेक्टर मध्ये. हे मेजर आणि मायनर. मेजर म्हणजे मोठ्यात मोठे बदल आणि मायनर म्हणजे छोट्यात छोटे बदल होत असतात. कशामुळे? म्युटेशनमुळे. त्यानंतर पुढे तुम्ही लिहिणार आहात दुसरं मेकॅनिझम आहे तुमचं मिओसिस. पहिलं म्युटेशन लिहिलं त्यानंतर वरूनच लक्षात ठेवायचं म्युटेशन मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी मध्ये म्युटेशन. आणि फक्त म्हणजे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर कसं लक्षात ठेवणार? पहिल्या याच्यामध्ये डेफिनेशन लिहायची, दुसऱ्या पॉईंटमध्ये मेकॅनिझम मध्ये पहिल्या याच्यामध्ये काय लिहायचं? म्युटेशन लिहायचं आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये काय लिहायचं? मिओसिस लिहायचं. झालं. एवढ्या 3 गोष्टीवरून तुम्ही पूर्ण शॉर्ट नोट लिहू शकतात. अशा पद्धतीने पॉईंट कीवर्ड्स म्हणतो ना आपल्याला, हे कीवर्ड्स असे तुम्ही कुठेतरी लिहून ठेवायचे. दीज आर द
कीवर्ड्स. हे काय आहे तुमचे कीवर्ड्स आहे. याच्यावरून तुम्ही एवढं 3 मार्काचं पान भरून आन्सर तयार करू शकता. ठीक आहे. आता मियोसिस काय आहे बघा, समजून घेऊया. ॲट द टाइम ऑफ मियोसिस द क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. जीन्सचं काय होत असतं, क्रॉसिंग ओव्हर होत असतं मियोसिसमध्ये. दिस क्रिएट अ न्यू रिकॉम्बिनेशन ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन. म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशनचं नवीन रिकॉम्बिनेशन होऊन ते पुढच्या पिढीमध्ये काय होत असतं, ट्रान्सफर होत असतं. मियोसिसमध्ये काय होत असतं, क्रॉसिंग ओव्हर इज टेक प्लेस अँड द क्रिएट अ न्यू रिकॉम्बिनेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल. जेनेटिक इन्फॉर्मेशनचं नवीन रिकॉम्बिनेशन हे होत असतं. हे मियोसिसमध्ये लिहायचं. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात तुम्ही, इन दिस वे चेंजेस इन डीएनए ट्रान्सफर द कॅरेक्टर टू द नेक्स्ट. म्हणजे अशा पद्धतीने डीएनए मध्ये झालेल्या चेंजेसमुळे हे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असतात. शेवटचा पॉईंट लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. हे 3 पॉईंट तुमचे महत्त्वाचे आहे. सो स्टुडंट, दिस इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, डिफाईन व्हेस्टिगल ऑर्गन. व्हेस्टिगल ऑर्गन म्हणजे काय, हाचा प्रश्न विचारला आहे. तुम्हाला माहितीये काही ऑर्गन असतात की जे आपल्या काही कामाचे नसतात. आपले विजडम टीथ आहे, आपल्या बॉडीवरचे हेअर आहे, इयर पिन आहे, आपलं कोकायक्स किंवा आपलं टेलबोन आहे, किंवा आपला व्हर्मिफॉर्म जो आहे, अपेंडिक्स आहे. हे सगळे वेस्टिगल ऑर्गन आहे की काही प्राण्यांमध्ये उपयोगी असतात, काही प्राण्यांमध्ये त्याचा काहीच उपयोग नसतो. अशा आपल्याला काय म्हणतो, वेस्टिगल ऑर्गन म्हणत असतो. राईट नेम ऑफ सम वेस्टिगल ऑर्गन इन ह्युमन बॉडी अँड राईट द नेम्स ऑफ दोज अॅनिमल्स इन हुम सेम ऑर्गन्स आर फंक्शनल. म्हणजे असे वेस्टिगल ऑर्गन लिहायचे आहे तुम्हाला की जे माणसाला उपयोगी नाहीये पण प्राण्यांना उपयोगी आहे. मग आता सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय वेस्टिगल ऑर्गन विचारलं ना, मग पहिल्या पॉईंट मध्ये काय लिहिणार तुम्ही, डेफिनेशन लिहिणार आहात वेस्टिगल ऑर्गनची. मग आता वेस्टिगल ऑर्गनची डेफिनेशन बघा किती सोपी आहे. द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड. डिजनरेटेड किंवा अंडर डेव्हलप ऑर्गन. अंडर डेव्हलप म्हणजे ज्यांची ग्रोथ झालेली नाही. डिजनरेटेड म्हणजे जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन, ज्याचा काही वापर नाहीये, युजलेस ऑर्गन आर कॉल्ड ॲज अ वेस्टिगल ऑर्गन. याला काय म्हणणार आहात तुम्ही, वेस्टिगल ऑर्गन. ही लिहायची आहे तुम्ही डेफिनेशन. द डिजनरेटेड, शब्द कोणते लक्षात ठेवणार, द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन लक्षात ठेवायचा आहे. हा झाला पहिला पॉईंट. नंतर दुसऱ्या पॉईंट मध्ये वेस्टिगल ऑर्गन इज युजफुल इन वन ॲनिमल बट इट इज युजलेस इन अनदर ॲनिमल. एका प्राण्यामध्ये त्याचा उपयोग असतो पण दुसऱ्या प्राण्यामध्ये त्याचा उपयोग नसतो. यालाच आपण काय म्हणतो, वेस्टिगल ऑर्गन. ठीक आहे. थर्ड याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहायला सुरुवात करायचं आहे. पहिलं तुमचं वेस्टिगल ऑर्गन आहे अपेंडिक्स. अपेंडिक्स म्हणजे आपण म्हणतो ना अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, तेच अपेंडिक्स तुमचं. इट इज फंक्शनल इन र्युमिनंट्स फॉर डायजेशन ऑफ सेल्युलर्स बट इट इज युजलेस इन ह्युमन. जे र्युमिनंट, गवत खाणारे जे प्राणी आहे, तुमची काऊ आहे, बफेलो आहे, तुमचं मंकी आहे, वेगवेगळे जे अॅनिमल आहे त्यांच्यामध्ये सेल्युलरचं डायजेशन म्हणजे जे गवतामध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे सेल्युलर आहे त्याचं पचन करण्यासाठी जे र्युमिनंट्स आहेत त्यांच्यामध्ये ते युजफुल असतं. बट इट इज नॉट युजफुल टू द ह्युमन बिंग. आपल्यामध्ये त्याचा काही उपयोग होत नाही. कारण पूर्वी आपण खायचो पण हळूहळू आपण अन्न भाजून शिजून खायला लागलो, मग त्याचा वापर कमी कमी होत गेला आणि मग ते आपल्यासाठी काय झालं, युजलेस झालेला आहे अपेंडिक्स. ठीक आहे. दुसऱ्याच्या मध्ये मसल्स ऑफ इयर पिन्ना. या आपल्या इयर पिन्नाच्या ज्या मसल्स आहे ते पण काय आहे आपल्यामध्ये युजलेस आहे. इट इज युजफुल इन काऊ, बफेलो आणि मंकी. हे कंटिन्यू त्यांचे कान काय करत असतात, असे हलवत असतं, कंटिन्यू त्याचं मुवमेंट करत असतात. इट इज युजफुल इन काऊ, बफेलो, मंकीज बट इट इज युजलेस फॉर ह्युमन. आपल्यामध्ये काय आहे, युजलेस आहे. ठीक आहे. पुढे टेलबोन, माकड हाड किंवा कोकायक्स म्हणतो आपण त्याला. इट इज युजफुल फॉर मंकीज ऑर अॅनिमल हॅव टेल. ज्यांना शेपटी आहे त्यांना त्याचा उपयोग होतो, आपल्याला त्याचा काही उपयोग नाही. विजडम टीथ म्हणजे आपले अक्कल दाढ असल्यानंतर अक्कल येते अशातली काही गोष्ट नाहीये, त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला. ठीक आहे. इट इज फंक्शनल इन ग्रास इटर्स फॉर डायजेशन ऑफ सेल्युलर. जेव्हा गवत खाणारे होते त्यांच्यामध्ये हे विजडम टीथचा उपयोग होत असता सेल्युलरचं डायजेशन करण्यासाठी. पण आपल्यामध्ये त्याचा काहीच उपयोग होत नाही. ते काढून टाकले तरी त्याचा काही फरक पडणार नाहीये. सो अशा पद्धतीने वेस्टिगल ऑर्गन याची शॉर्ट नोट म्हणजे डेफिनेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे अपेंडिक्स लिहा, मसल्स ऑफ इयर पिन्ना, टेलबोन, विजडम टीथ असे सगळे आन्सर्स हे लिहायचे आहे. ओके. सो स्टुडंट, दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. हाऊ आर द हेरिडेटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन या प्रोसेसमध्ये हेरिडेटरी चेंजेस म्हणजे असे कॅरेक्टर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे ट्रान्सफर होतात त्याला काय म्हणतो आपण, हेरिडेटरी म्हणत असतो. मग ते युजफुल असतात, कधी कधी हार्मफुल असतात. मग हे काय होत असतं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात थ्रू द
द जीन्स. मग हेरिडेटरी चेंजेस जे आहे ते इव्होल्युशनच्या प्रोसेसला कसे बेनिफिशियल आहे किंवा रिस्पॉन्सिबल आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्नाचा अर्थ समजला की हेरिडेटरी चेंजेस हे इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीच्या प्रक्रियेला कशा पद्धतीने युजफुल आहे. मग आता त्यांनी इव्होल्युशन सांगितलं म्हणून काय करूया आपण सगळ्यात पहिले, जर तुम्हाला शक्य असेल नाही लिहिले तरी चालेल, पण पहिल्या पॉईंटमध्ये मला असं वाटतं इव्होल्युशन सांगितलं आहे म्हणून इव्होल्युशनची मी डेफिनेशन लिहून दिलेली आहे. दॅट इज द ग्रॅज्युअल चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड एज इव्होल्युशन. म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिझम मध्ये लॉंग पिरियड ऑफ टाइम म्हणजे लाखो हजारो वर्ष जे हळूहळू होणारे जे बदल आहे त्याला आपण उत्क्रांती म्हणत असतो. द ग्रॅज्युअल चेंजेस इन एनी ऑर्गॅनिझम फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज द इव्होल्युशन. हा पहिला पॉईंट मध्ये डेफिनेशन लिहायची तर तुम्हाला लिहून टाकायची. मला असं वाटतं की जर तुम्हाला 3 मार्क्स मिळवायचे आहे तर 6 पॉईंट हे लिहिणं गरजेचं आहे. पुढच्या पॉईंटमध्ये याच्याशी काय रिलेट आहे, हेरिडेटरी. आता हेरिडेटरी म्हणजे काय, ट्रान्समिशन ऑफ वन कॅरेक्टर टू फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन बाय मीन्स ऑफ जीन्स. मग सेकंड पॉईंटमध्ये लिहूया हेरिडेटरी कॅरेक्टर आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन थ्रू द जीन्स. हे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशन हे जे कॅरेक्टर आहे ते कशाने ट्रान्सफर होत असतात, हे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात तुमचे जीन्स थ्रू. ठीक आहे. सो मी हेरिडेटरीची डेफिनेशन पण दुसऱ्या पॉईंटमध्ये लिहिली आहे. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला काय लिहायचं बघा. तिसऱ्या पॉईंटमध्ये बट द जीन्स विच आर युजफुल फॉर द ऑर्गॅनिझम टू अडॅप्ट टू गिवन इन्व्हायरमेंट इज ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन इन अ ग्रेटर प्रपोर्शन. मग जो निसर्ग आहे, डार्विनची थेरी काय सांगते आपल्याला, सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट. त्याच पद्धतीने या इव्होल्युशन हिस्ट्रीमध्ये हेरिडेटरीची जी तुमची म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे कॅरेक्टर आहे ते ट्रान्सफर करण्याची जी टेंडेन्सी आहे त्याच्यामध्ये डार्विन असं म्हणतात सर्व्हायव्हल फॉर फिटेस्ट या गुणधर्मानुसार की जे कॅरेक्टर त्याला युजफुल आहे दिलेल्या कंडिशन मध्ये अडॅप्ट करण्यासाठी, जे कॅरेक्टर त्याला युजफुल आहे असेच कॅरेक्टर काय होत असतात पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होत असतात. बाकी जास्त प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात ते ट्रान्समिट होत असतात. आणि जे कॅरेक्टर त्याला युजफुल नाहीये ज्याच्याने त्याचा जीव धोक्यात येणार आहे असे कॅरेक्टर बिलकुल ट्रान्समिट होत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलंय तुम्हाला बघा की पहिले तुम्हाला ती जिराफाची मान वगैरे छोटी छोटी होत असते, पण त्याने काय केलं, त्याला वरचे पानं खाण्याचा मोह झाला, मग हळूहळू त्याची मान एक्सटेंड, मग हे कॅरेक्टर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ट्रान्समिट झालेले आहे. आणि ट्रान्समिट झाल्यानंतर पुढच्या पिढ्यांमध्ये ते जी मान आहे ती जिराफाची उंचच झालेली आहे. किंवा साधी गोष्ट आहे, काही ग्रेट क्वालिटीज आहे त्या पण काय होत असतात, ट्रान्समिट ह्या होत असतात. ठीक आहे. सो पुढच्या याच्यामध्ये लिहिणार आहात की जे चांगले कॅरेक्टर आहेत तेच जास्त प्रमाणात काय होत असतात, ते ट्रान्समिट होत असतात. सो बट द जीन्स विच आर युजफुल फॉर द ऑर्गॅनिझम, जे माणसाला किंवा ऑर्गॅनिझमला युजफुल आहे असेच कॅरेक्टर टू अडॅप्ट इन द गिव्हन एन्व्हायरमेंट दिस इज ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन इन अ ग्रेटर प्रपोर्शन. पुढच्या याच्यामध्ये काय होत असतात, ग्रेटर प्रपोर्शन मध्ये ते ट्रान्समिट होत असतात. पुढे फोर्थ पॉईंट मध्ये काय लिहायचं आहे, ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन न्यू स्पेसिस आर फॉर्म. अशा पद्धतीने हे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट झाले, जेनेटिक व्हेरिएशन झालं आणि नवीन स्पेसिस काय आल्या उदयाला आणि रिप्रोडक्शन झालेलं आहे. पुढे बघा, According to Darwin's theory, favorable variations survive. जे युजफुल आहे ते काय राहतात, जिवंत राहतात. ते जे व्हेरिएशन आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतं, ट्रान्समिट होत असतात. असं कोण म्हणतं, डार्विन्स म्हणतात. अँड नॉन फेवरेबल व्हेरिएशन गेट इलिमिनेटेड. ज्याचा काहीच उपयोग नाही, शेफ्टीचा काहीच उपयोग नव्हता, हळूहळू ती शेफ्टी गळून गेली. ल्युमर लाईक ॲनिमल पासून आपण तयार झालो ना, मग आपली शेफ्टी गळून गेली, काही उपयोग नव्हता व्हेस्टिगल ऑर्गन. मग अशा पद्धतीने जे नॉन व्हेरिएबल व्हेरिएशन आहे ते इलिमिनेट होतात काळाच्या ओघामध्ये. आणि देअरफोर काय करायचं, परत एकदा शेवटच्या पॉइंट मध्ये प्रश्न लिहून काढायचा आहे. देअरफोर काय लिहिणार रे, हाऊ आर द हेरिडिटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. देअरफोर इन दिस वे काय लिहिणार तुम्ही, इन दिस वे the hereditary changes responsible for the evolution. हे दोन शब्द फक्त काय करा, इथे काढून टाका, बाकी तशीच्या तशी ओळ लिहून काढायची आहे. पुढे झाले ना तुमचे 3 मार्क्स साठी 6 पॉइंट. ओके. सो स्टुडंट, दिस इज आवर नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन. कॉम्प्लेक्स प्रोटीन कसे तयार होतात याची पूर्ण प्रोसेस आपल्याला इथे लिहायची आहे. मग आता ही पूर्ण प्रोसेस म्हणजे सेंट्रल डोग्माची प्रोसेस आहे. सेंट्रल डोग्मा मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन याच्यातला डिफरन्स पण सांगितला, ट्रान्सलोकेशन पण सांगितलेलं आहे. मग आता हे कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतात म्हणजे काय होत असतात, म्हणजे पूर्ण प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस लिहायची आहे. मग आता कॉम्प्लेक्स प्रोटीन्स कशाने तयार होत असतात, कॉम्प्लेक्स प्रोटीन तुमच्या ह्या 3 स्टेप्सने तयार होतात. कुठल्या 3 स्टेप, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनने तयार होत असतात. पण त्याच्या अगोदर आपण पहिल्या पॉइंट मध्ये लिहिणार आहोत सेंट्रल डोग्माची डेफिनेशन.
कारण की सेंट्रल डॉग्मा पूर्ण प्रोसिजर म्हणजेच कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्म होण्याची प्रोसिजर आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला जर कधीही प्रश्न आला की राईट डाऊन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होण्याची प्रोसेस लिहा, त्यावेळेस पूर्ण सेंट्रल डॉग्मा प्रोसेस लिहायची आहे. सेंट्रल डॉग्मा प्रोसेस लिहायची म्हणजे तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन विषय डिटेल लिहायचं, ट्रान्सलेशन विषय आणि ट्रान्सलोकेशन विषय सुद्धा डिटेलमध्ये 4 मार्क्ससाठी लिहायचं आहे. एवढी डिटेल ही प्रोसेस आहे. तुम्ही आता एवढे पॉईंट आहे ते पाहून घाबरून जाऊ नका. तुम्ही सराव केल्यानंतर हे पॉईंट्स तुमच्या अगदी छान लक्षात, एकदा सोडून 2दा सोडून 4 वेळा लिहून बघा. पण आपल्याला जर ह्या लेसनचे 5 किंवा 6 मार्क्स आउट ऑफ मिळवायचे आहे तर आपल्याला कुठलंही एक्सक्यूज सोडायचं नाही, आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं खूप अभ्यास करून डिटेलमध्ये तुमच्यासाठी हे पॉईंट काढलेले आहे मी. पहिला आपण लिहिणार आहोत सेंट्रल डॉग्माची प्रोसेस, द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. सेंट्रल डॉग्मा प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन तयार होण्याची प्रक्रिया फ्रॉम डीएनए थ्रू आरएनए. फ्रॉम डीएनए थ्रू आरएनए. आरएन म्हणजे mRNA पासून डीएनए तयार होत असतो. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो असतो? तुमची सेंट्रल डॉग्मा प्रोसेस. आता ही डेफिनेशन ऑलरेडी पुस्तकात पण आहे, त्याच्यामुळे एवढी डिटेलमध्ये समजावून सांगण्याची गरज नाहीये. सेकंड पॉइंट मध्ये सेंट्रल डॉग्मा प्रोसेस 3 गोष्टींनी होत असते. इट ऑकर्स इन 3 स्टेप. कुठली? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता हे स्पेलिंग व्यवस्थित जरा बघून बघा की पेपरला लिहिता आले पाहिजे. त्यानंतर सगळ्यात पहिली आपण काय करणार आहोत? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ही डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत पुढच्या पॉइंटमध्ये. आता ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय आहे? डेफिनेशन मी डिटेलमध्ये समजावून सांगितली आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA तयार होण्याची प्रोसेस. कोणापासून? डीएनए पासून. डीएनए पासून mRNA तयार होणं म्हणजेच काय? ट्रान्सक्रिप्शन. दॅट इज फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम डीएनए इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ आरएनए पॉलिमरेज. आता हे खूप महत्वाचं आहे बरं का, हे पेपरला बऱ्याचदा विचारलंय की तुमची ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कुठल्या पॉलिमरेजच्या प्रेझेन्समध्ये होत असते? तर आरएनए पॉलिमरेजच्या प्रेझेन्समध्ये होत असते. त्यानंतर थर्ड पॉइंटमध्ये आहे इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए इज कॉपीड फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनदर. म्हणजे डीएनए मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती एका मॉलिक्यूल मधून दुसऱ्या मॉलिक्यूलकडे कॉपी केली जात असते. पुढे बघा, इन दिस प्रोसेस द डबल हेलिक्स ऑफ डीएनए अनवाउंड बाय आरएनए. म्हणजे पहिले जे डीएनएचं तुमचं असं हे डबल हेलिक्स जे स्ट्रक्चर असतं, हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आठवतंय? हे काय होतं? एक जो हेलिक्स आहे त्याचा अनवाइंड होत असतो. अनवाइंड झाल्यानंतर काय होत असतं ते तुम्हाला ट्रिपलेट कोडॉन वगैरे त्याच्यावरती दिसतात. ओके, इन दिस प्रोसेस द डबल हेलिक्स ऑफ डीएनए इज अनवाउंड बाय आरएनए. आफ्टर अनवाइंडिंग द डबल हेलिक्स स्ट्रक्चर द नायट्रोजन बेसिस बघा, ॲडेनिन, सायनिन, गॉनिन आणि युरॅसिल अटॅच टू द डीएनए स्ट्रँड बाय कोव्हॅलंट बॉन्ड. मग तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये ऑलरेडी मी समजावून सांगितलं आहे. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला पहिले ट्रान्सक्रिप्शनची पहिल्या पॉईंटमध्ये काय करायची आहे? पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. पहिल्या पॉईंटमध्ये काय करायची? डेफिनेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतं? आरएनए पॉलिमरेजच्या. त्याच्यानंतर जी इन्फॉर्मेशन आहे ती डीएनएच्या एका मॉलिक्यूलकडून दुसऱ्या मॉलिक्यूलकडे कॉपी होत असते. इन दिस प्रोसेस डबल हेलिक्स ऑफ डीएनए जे स्ट्रक्चर आहे इट इज अनवाउंड बाय आरएनए. कोणाकडून अनवाउंड होतं? म्हणजे ते जे असं असतं ना ते असं होऊन जात असतं, ते आरएनए कडून होत असतं. आफ्टर अनवाइंडिंग झाल्यानंतर जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे त्याला नायट्रोजन बेसिस जाऊन काय करतात? चिटकतात. AUGU अटॅच टू द डीएनए स्ट्रँड. कोवॅल तुम्हाला सांगितलं की तुमचा जो ॲडिनिन असतो त्याला काय असतो? थायमिनचा डबल बॉन्ड आणि तुमचा सायटोसिन, ॲडिनिन आणि थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल ना, सायटोसिल आणि युरॅसिल यांच्यामध्ये काय असतो? ट्रिपल बॉन्ड होत असतो. मग तर आरएनए मध्ये काय असतो? युरॅसिल तिकडे रिप्लेस होत असतो. अटॅच टू द डीएनए स्टँड बाय कोव्हॅलंट बॉन्ड देन रिकॉइल. ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस. कुठे होत असते ही सगळी प्रोसेस? न्यूक्लियस मध्ये होत असते. बट mRNA एंटर इन सायटोप्लाझम. ही सगळी न्यूक्लियस मध्ये होत असतो, पण mRNA काय करतो? सायटोप्लाझम मध्ये एंटर करत असतो टू कॅरी द जेनेटिक कोड. तो सायटोप्लाझम मध्ये काय एंटर करतो? तर त्याला जेनेटिक कोड कॅरी करायचे असतात आणि हे जेनेटिक कोड 3 याच्यापासून बनलेले असतात. त्याला ट्रिपलेट कोडॉन आपण म्हणत असतो. सो अशा पद्धतीने तुम्ही या कॉम्प्लेक्स प्रोटीनच्या फॉर्मेशन मध्ये पहिले सेंट्रल डॉग्माची डेफिनेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर ही 3 स्टेप्सनी बनलेली असते, त्याचे नावं लिहायचे. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शनचे हे सगळे पॉईंट लिहायचे आणि हे पॉईंट संपल्यानंतर आपला पुढचा पॉईंट सुरू होतोय ट्रान्सलेशन. तो आता मी तुम्हाला नीट छानपैकी समजावून सांगते. हे आहे पूर्ण प्रश्नाचं एवढं मोठं उत्तर. घाबरून जाऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. आपण ट्रान्सक्रिप्शन हे डिटेलमध्ये समजावून घेतलं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस संपल्यानंतर आपलं सुरू होतंय काय? ट्रान्सलेशन.
ट्रान्सलेशन ही प्रोसेस आपली सुरू होणार आहे. मग आता ट्रान्सलेशन माहिती तुम्हाला, each mRNA comes carry thousands of anti-codons but each codon is specific for only one amino acid. फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स फ्रॉम mRNA म्हणजेच तुमचं ट्रान्सलेशन आहे. ओके, प्रोटीन्स तयार होणं mRNA पासून, याच प्रोसेसला तुम्ही ट्रान्सलेशन म्हणणार आहे. मग हा जो mRNA पासून काय तयार होतं, तुमचं प्रोटीन्स तयार होत आहे. इच mRNA कॅरीज थाउजंड्स ऑफ कोडॉन. त्याच्यावरती काय असतात या mRNA वरती, थाउजंड्स, हा तुमचा mRNA आहे, याच्यावरती थाउजंड्स असे ट्रिपलेट काय असतात, कोडॉन्स असतात. या कोडॉन्स वरती काय असतात, तुमची इन्फॉर्मेशन असते. Each codon is specific for only one amino acid. एक कोडॉन एका अमायनो ऍसिडची माहिती देत असतो. tRNA brings required amino acid as per code present on mRNA. tRNA काय करतो, ट्रान्सफर RNA तो इन्फॉर्मेशन आणून देण्याचं काम करत असतो. There are anti-codon in each tRNA which is complementary to mRNA codon. This process is called as translation. म्हणजे इकडे तुमचा mRNA, इकडे तुमचा tRNA, यांच्यावरती काय असतात, ते कॉम्प्लिमेंटरी कोडॉन्स असतात. कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला सांगितलं ना मी, तुमचा जो ॲडेनिन आहे तो थायमिनशी काय होत असतो, पेअरिंग करत असतो, कॉम्प्लिमेंटरी असतात एकमेकांचे. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, ट्रान्सलेशन म्हणत असतो. म्हणजे तुम्ही ट्रान्सक्रिप्शन, पहिले सेंट्रल डॉग्माचे डेफिनेशन लिहा, त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शनचे हे 4-5-6 पॉईंट लिहा, त्यानंतर तुम्ही ट्रान्सलेशन लिहा, आणि सगळ्यात शेवटची आणि सोपी प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे चेंजिंग द मुवमेंट, लोकेशन चेंज करणे. पण कशाची लोकेशन चेंज होत असतं तुम्हाला, द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ रायबोझोम. हा तुमचा mRNA आहे. ही सगळी प्रोसेस कुठे होते, mRNA वरती. हा तुमचा mRNA आहे. mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत काय होते, रायबोझोमची मुवमेंट होतीये, पण एका स्पेसिफिक ट्रिपलेट कोडॉन थ्रू होते. यालाच तुम्ही काय म्हणणार आहात, ट्रान्सलोकेशन म्हणणार आहे. तीच डेफिनेशन मी तिथे दिलेली आहे. प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ रायबोझोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड ऑफ mRNA बाय डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. मग त्यांच्यामध्ये डिस्टन्स काय आहे, एका ट्रिपलेट कोडॉनचं डिस्टन्स आहे. एका ट्रिपलेट कोडॉनचं हे काय आहे, डिस्टन्स आहे. यालाच आपण ट्रान्सलोकेशन म्हणणार आहे. इन दिस प्रोसेस rRNA हेल्प्स इन जॉइनिंग द अमायनो ऍसिड टुगेदर फॉर टू फॉर्म्स अ पेप्टाइड बॉन्ड. इथे या प्रोसेसमध्ये मदत कोण करतोय, तुमचा rRNA. rRNA काय करतोय, रायबोझोमल RNA काय करतोय, अमायनो ऍसिड जॉईन करून पेप्टाइड बॉन्ड तयार करतोय. आणि शेवटी हे पेप्टाइड बॉन्ड एकत्र येऊन काय होते, तुमचं कॉम्प्लेक्स प्रोटीन, जे आपल्याला विचारलं आहे प्रश्नात, ते तयार होत असतात. ऍट लास्ट दिस पेप्टाइड चेन कम्स टुगेदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन्स ऑफ मॉलिक्युल. आणि शेवटी हे सगळे पेप्टाइड चेन्स तयार होते आणि मग तुमचे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स हे तयार होत असतात. सो एवढी मोठी प्रोसेस आहे, पण ही पेपरला जर तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळवायचे असेल तर ही प्रोसेस लिहिणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, ज्याच्यामुळे काय होत असतं, तुमचे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स हे तयार होत असतात. सो आय थिंक तुम्हाला हा क्वेश्चन डिटेलमध्ये समजला असेल. फक्त 3 नाही, हा 4 मार्काचा प्रश्न आहे तुमचा. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द थेरी ऑफ इव्होल्यूशन अँड मेन्शन द प्रूफ सपोर्टिंग इट. आता इव्होल्यूशनची जी हिस्ट्री आहे ना, दिस इज अबाउट इव्होल्यूशन. इव्होल्यूशन पण हा प्रश्न तुम्हाला 3 मार्क्स साठी विचारला जाणार आहे. तर इव्होल्यूशन विषयी हे सगळं डिटेलमध्ये 6 पॉइंट्स लिहायचे आहे. तर फर्स्ट पॉइंट काय आहे, तुम्हाला फर्स्ट पॉइंट मध्ये लिहायचे आहे डेफिनेशन ऑफ द इव्होल्यूशन. व्हॉट इज मीन बाय इव्होल्यूशन. आता इव्होल्यूशनची डेफिनेशन खूप सोपी आहे बाळांनो. काय लिहिणार तुम्ही इव्होल्यूशनची डेफिनेशन, द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम मध्ये होत जाणारे, हळूहळू होत जाणारे बदल. किती वर्ष, 7 कोटी वर्ष, मग 4 कोटी, मग 2.5 कोटी, मग 2 कोटी, मग 50 लाख, मग 30 लाख, मग 20 लाख, अशा पद्धतीने इव्होल्यूशन होत गेलेलं आहे. सो द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. एका दिवसात झालं का नाही, कोटी कोटी वर्ष लागलेले आहे. हळूहळू हे बदल होत गेलेले आहे. सो द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज अ इव्होल्यूशन. ही डेफिनेशन लिहिणार आहात तुम्ही इव्होल्यूशनची. फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला असेल. सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार तुम्ही, इव्होल्यूशन इज अ स्लो गोइंग प्रोसेस. फास्ट होणारी प्रोसेस आहे का, नाही, ही काय आहे, स्लो होणारी प्रोसेस आहे. इट इज स्लो गोइंग प्रोसेस. ओके, त्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये लिहिणार आहात, इट टेक्स मिलियन्स ऑफ इयर फॉर डेव्हलपिंग न्यू स्पेसिस. नवीन स्पेसिस तयार होण्यासाठी 1 दिवस लागतो का, 2 दिवस लागतात का, 10 दिवस लागतात, नाही, मिलियन्स ऑफ, कोटी कोटी वर्ष लागत असतात. इट टेक मिलियन्स ऑफ इयर फॉर डेव्हलपिंग न्यू स्पेसिस. नवीन स्पेसिस तयार होण्यासाठी काय लागत असतात, मिलियन्स ऑफ इयर, हजारो कोटी वर्ष लागत असतात. ठीक आहे, पहिल्या पॉइंट मध्ये डेफिनेशन लिहिणार,
It is the gradual changes occurring in the organism over the long period of time is called as the evolution. It is a slow going process. Then it takes million of years to form the new species. Okay. Fourth point मध्ये formation of new species occur due to changes in specific character. नवीन स्पेसिस काय कशा तयार होतात? जुन्या स्पेसिस मध्ये काही स्पेसिफिक कॅरेक्टर त्यांचे बदलतात आणि नवीन स्पेसिस ह्या तयार होत असतात. सो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑकर ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर. त्यांच्या स्पेसिफिक कॅरेक्टर मध्ये हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. चेंजेस झाल्यामुळे नवीन स्पेसिस ह्या तयार होत असतात. पाचव्या पॉइंट मध्ये काय लिहिणार? ड्यू टू इव्होल्युशन ऑर्गॅनिझम बिकम फिट. इव्होल्युशन झालेलं आहे, हळूहळू बदल झालेला आहे. माकड होता, लेमर लाईक शेपटी होती त्याची, नंतर तुमचा हळूहळू बदल होत गेले. मग 2 पायावर चालायला लागला, पहिले 4 पायावर चालायचा, मग हळूहळू उभा राहायला लागला, मग ताट उभा राहायला लागला, मग हळूहळू हात काय करायला लागला, इरेक्ट पोस्टर झाला, हातांचा वापर करायला लागला. हे हळूहळू बदल झालेले आहे. सो ड्यू टू इव्होल्युशन ऑर्गॅनिझम बिकम फिट. तो काय झालेला आहे? फिट झालाय. कशामध्ये? या बायोडायव्हर्सिटीमध्ये, या एन्व्हायरमेंटमध्ये राहायला तो फिट झालेला आहे. अँड न्यू स्पेसिस फॉर्म, आणि मग त्याच्या नवीन स्पेसिस तयार झाल्या आणि मग आपण तयार झालो होमो सेपियन सेपियन. ओके. ड्यू टू इव्होल्युशन ऑर्गॅनिझम बिकम फिट अँड न्यू स्पेसिस फॉर्म. आणि 6 पॉइंट मध्ये इव्होल्युशनच्या अनेक थेरीज फेमस आहे. त्याच्यामधल्या 2 फेमस थेरीज लिहायच्या आहे. देर आर डिफरंट थेरीज ऑफ इव्होल्युशन. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि स्पेसिएशन. डार्विन थेरी काय सांगते तुम्हाला? डार्विन थेरी सांगते की सर्वायवल फॉर द फिटेस्ट. जो फिट आहे तोच जिवंत राहणार आणि तोच रिप्रोड्यूस करणार. आणि स्पेसिएशन काय करणार? नवीन एका स्पेसिस पासून दुसऱ्या स्पेसिस ह्या तयार होत असतात. जसं टायगरला जन्म देतो, लायनेसच्या कबला जन्म देत असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने हे स्पेसिएशन ऑलरेडी आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. सो ऑल अबाउट दिस इव्होल्युशन. इव्होल्युशनचे हे सगळे पॉइंट, 6 पॉइंट, 3 मार्काला आल्यानंतर हे 6 पॉइंट तुम्ही डेफिनेटली लिहायचे आहे. स्टुडंट, दीज आर द इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. हे आहे इव्हिडन्सेस. कुठले? हे 6 प्रकारचे. सगळ्यांना तोंडीपाठ झाले असेल. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस, त्यानंतर पॅलेंटॉलॉजिकल, एम्ब्रिओलॉजिकल, व्हेस्टिकल ऑर्गन आणि कनेक्टिंग लिंक. हे काय आहे तुमचे इव्होल्युशनचे? हे काय आहे तुमचे? हे 6 इव्हिडन्सेस आहे. हे 6 इव्हिडन्सेसचे फक्त नावं लिहायचे आहे. ते एवढे डिटेलमध्ये लिहायला नाही सांगितलेलं, तर त्यांनी फक्त प्रूफ विचारलेलं आहे. फक्त तुम्हाला इव्होल्युशन जो आहे ना, इव्होल्युशनची थेरी जी आहे ती डिटेलमध्ये लिहायची आहे, की जी ऑलरेडी मी शॉर्ट नोटमध्ये समजावून सांगितली आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला हा सी क्वेश्चन पण झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज आवर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? एक्सप्लेन दिस विथ अ सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस इन द इव्होल्युशन. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण की जुलै 2019 मध्ये आणि मार्च 2020 मध्ये सुद्धा हा प्रश्न 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला गेलेला आहे. मग 3 मार्क्ससाठी लिहायचा म्हणजे तुम्हाला किती पॉइंट्स लिहावे लागणार आहे बाळांनो? 6 पॉइंट्स लिहावे लागणार आहे. आता हा प्रश्न इतका सोपा आहे, तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही आन्सर लिहू शकतात. मग आता अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस म्हणजे ते बाहेरून जरी ते अॅनिमल्स वेगळे दिसत असतील, तर आतून मात्र त्यांचं स्ट्रक्चर काय असतं? सेम असतं. याला म्हणणार तुम्ही अॅनाटॉमिकल. अॅनाटॉमी म्हणजे आतून सेम आणि मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाहेरून सेम. ठीक आहे. मग आता बघा, देर इज अँड सिमिलॅरिटीज इन द स्ट्रक्चर ऑफ डिफरंट अॅनिमल्स ग्रुप. काहीतरी सिमिलॅरिटीज असेल. कुठल्या अॅनिमल्स मध्ये? ह्युमन हँड, माणसाचा हात, त्यानंतर फोरलिम ऑफ बुलचे जे फोरलिम आहेत ते, त्यानंतर पॅटॅगियम ऑफ बॅटचे जे पंख आहेत ते, फ्लिपर्स ऑफ ब्ल्यू व्हेलचे फ्लिपर्स. हे जरी बाहेरून दिसताना आपल्या वेगवेगळे दिसत असतात, आर सिमिलर इन इंटरनली. आतून ते काय आहे? सेम आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस. मग यालाच काय म्हणणार आहोत आपण? अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस. मग हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. दे आर इंटरनली सेम. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये बघा, देर इज सिमिलॅरिटी इन द बोन्स अँड जॉईंट्स. मग यांच्यामध्ये सिमिलॅरिटी कशा बाबतीत असते? त्यांचे जे आतलं जे बोन्सचं स्ट्रक्चर आहे ते सेम असतं. जॉईंटचं जे स्ट्रक्चर आहे ते पण काय असतं तुमचं? सेम असतं. देर इज सिमिलॅरिटी इन द बोन्स अँड जॉईंट्स ऑफ ऑल दिस ऑर्गॅनिझम. यांचे बोन्सचं स्ट्रक्चर आणि जॉईंटचं स्ट्रक्चर हे काय असतं तुमचं? सेम असतं. एक्सटर्नल मॉर्फोलॉजी डझंट शो एनी सिमिलॅरिटी बट इंटरनली दे आर सेम. बाहेरून ते आपल्याला वेगळं. साधी गोष्ट आहे, तुमचा ब्ल्यू व्हेल जो आहे त्याचे पंख, किंवा तुमची जो बॅट आहे त्याचे पंख, किंवा तुमचा जो बुल आहे त्याचा पाय, हे बाहेरून किती वेगळं दिसतं, पण आतून मात्र काय असतात? ते सेम. इव्हन त्यांचं फंक्शन सुद्धा वेगवेगळं असतं. ठीक आहे. चौथ्या पॉइंट मध्ये तुम्ही त्याचं फंक्शन लिहा. इव्हन देअर फंक्शन ऑर्गन ऑल्सो डिफरंट एक्सटर्नली. बाहेरून त्यांचं फंक्शन वेगळं असतं, त्यांचं कार्य वेगळं असतं. बघा, तुम्ही जो बॅट आहे ते बॅट उडण्याचं काम करत असतो. जे फ्लिपर्स आहे कशाचे? ब्ल्यू व्हेलचे, ते स्विमिंगसाठी यूज करत असतात. किंवा जो बुल आहे तो चालण्यासाठी उपयोग करतो.
ह्युमन हँड आहे, हँडचा आपण कामासाठी उपयोग करतो, यांचे फंक्शन वेगळे असतात, त्यांचं ऑर्गन वेगळे असतात, परंतु आतून त्यांचं स्ट्रक्चर आणि जॉईंटचं स्ट्रक्चर काय असतं, सेम असतं. ठीक आहे. इवन देअर फंक्शन ऑर्गन ऑल्सो डिफरंट एक्सटर्नली, बट इन दिस वे इट शोज दॅट दे हॅव कॉमन अँसेस्टर. मग आतून ते जर सारखे आहे तर याचा अर्थ काय आहे बाळांनो, आतून ते जर सारखे आहे तर याचा अर्थ आहे की त्यांचा एक कॉमन अँसेस्टर आहे. ते सगळे एकाच कशा तरी ऑर्गॅनिझम पासून इव्हॉल्व्ह झालेले आहे. आणि म्हणून 6व्या पॉइंटमध्ये देअरफॉर लिहायचं आणि क्वेश्चन लिहून टाकायचं. देअरफॉर काय लिहिणार तुम्ही, देअरफॉर अनाटॉमिकल इव्हिडन्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये अनाटॉमिकल इव्हिडन्सेस हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. हे झाले तुमचे 6 पॉइंट 3 मार्क्ससाठी. पहिले काय काय सेम असतात, मग दुसऱ्या पॉइंटमध्ये तुम्ही लिहिणार त्याचे बोन्स आणि जॉईंट सेम असतात. तिसऱ्या पॉइंटमध्ये जरी ते बाहेरून वेगळे असले तरी आतून ते सेम असतात. चौथ्या पॉइंटमध्ये लिहा तुम्ही त्यांचे फंक्शन आणि ऑर्गन हे वेगवेगळे असतात, परंतु 5व्या पॉइंटमध्ये लिहा की त्यांचा एक कॉमन अँसेस्टर आहे. आणि 6व्या पॉइंटमध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे प्रश्न लिहून काढायचा आहे. क्लिअर सगळ्यांना. बघा हे आहे, हे शिकवलं ना मी तुम्हाला. हा काय आहे, ह्युमन हँड. हा आहे 4 लेग ऑफ ऑक्स. त्यानंतर हे आहे पॅटॅगियम ऑफ बॅट. त्यानंतर हे आहे फ्लिपर ऑफ व्हेल. हे बाहेरून तुम्हाला सगळे वेगवेगळे दिसतात, पण आतून यांचं जे जॉईंटचं स्ट्रक्चर आहे, इथे जे जॉईंटचं स्ट्रक्चर आहे किंवा इथं आणि इथे जे स्ट्रक्चर आहे किंवा इथे स्ट्रक्चर आहे, हे आतून काय आहे, सेम आहे. यालाच तुम्ही काय म्हणणार आहात, अनाटॉमिकल इव्हिडन्सेस. काय म्हणणार आहात, अनाटॉमिकल इव्हिडन्सेस. हेच आपल्याला काय लिहायचं आहे आन्सरमध्ये. पाहिजे तुम्ही पुस्तकात पण आन्सर दिलेला आहे, याचे सुद्धा पॉइंट्स करू शकतात. ओके. बघा हे बघा इथे पॉइंट दिलेला आहे, देर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड जॉईंट्स इन ऑर्गन्स. हा बघा हा आपला दुसरा पॉइंट होता, दिसतोय तुम्हाला. हा आपला सेकंड पॉइंट आहे. हा वेअर काढून टाका पाहिजे. द थर्ड पॉइंटमध्ये ऑफ इच दोज ॲनिमल दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट डेट हॅव्हिंग द कॉमन ॲनिमल मे हॅव्हिंग द कॉमन अँसेस्टर आहे. त्याच्यानंतर पहिल्या पॉइंटमध्ये हे सगळं लिहायचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा प्रश्न पण मी तुम्हाला अनाटॉमिकल इव्हिडन्सेसचा व्यवस्थित छानपैकी एक्सप्लेन केलेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन. डिफाईन फॉसिल. फॉसिल म्हणजे काय, जीवाश्म म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल अँड प्रूफ ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये हे जे फॉसिल्स आहे म्हणजे हे जीवाश्म, वेगवेगळे आपल्याला डायनासोरचे सांगाडे सापडले, आपल्याला वेगवेगळे नाणे सापडले, आपल्याला वेगवेगळे भांडे सापडले, हे सगळे इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, ते इव्हिडन्सेस आहे का, हे आपल्याला लिहायचं आहे. मग आता सगळ्यात पहिले त्यांनी आपल्याला फॉसिल म्हणजे काय हे विचारलंय, तर आपण पहिले डेफिनेशन लिहूया फॉसिलची. फॉसिल्स आर द पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस फॉर इव्होल्युशन प्रोसेस. इव्होल्युशन प्रोसेसमध्ये हा काय आहे, एक पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, ड्यू टू सम नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक, व्होल्कॅनो, ऑर्गॅनिझम्स गेट बरीड इन एन्शंट टाइम. काही अचानक काय झालं, नैसर्गिक आपत्ती आल्या, भूकंप झाला, महापूर झाला, व्होल्कॅनिक इरप्शन झालं, याच्यामुळे हजारो ऑर्गॅनिझम काय गेले, जमिनीखाली गाडले गेले. गाडले गेल्यानंतर काय झालं बघा पुढे, दीज इम्प्रेशन्स अँड रिमेन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम गेट कन्व्हर्टेड इनटू फॉसिल्स. आणि मग त्यांची जी बॉडी आहे त्या बॉडीचे जे रिमेन्स आहे, फुटप्रिंट्स आहे, त्याच्यावरती हजारो वर्ष, लाखो वर्ष तुमचा जो पाऊस आहे, तुमचा वारा आहे, सनलाइट आहे, व्होल्कॅनो आहे, या सगळ्यांचा परिणाम झाला आणि त्याच्यापासून ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून काय तयार झाले, तुमचे फॉसिल्स तयार झाले. आणि अशा पद्धतीने आपण ही फॉसिल्सची डेफिनेशन पण लिहिलेली आहे. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पॉइंट. पुढे बाय द मेथड ऑफ, मग आता ह्या फॉसिल्सचं तुम्हाला एज फाइंड करायचं आहे, तर कुठल्या मेथडने फाइंड करणार, कार्बन डेटिंग. मग तुम्ही इथे कार्बन डेटिंग अजून डिटेल लिहू शकता, तुम्हाला जर उत्तर मोठं करायचंय 3 मार्क्ससाठी. आणि हा प्रश्न जो आहे इम्पॉर्टंट आहे, कारण सप्टेंबर 2021 मध्ये हा प्रश्न 3 मार्कासाठी विचारला गेलाय, म्हणजे 6 पॉइंट लिहावे लागणारे कंपल्सरी. मग तुम्ही इथे कार्बन डेटिंग वाढू शकतात. कार्बन 12 आणि कार्बन 14. कार्बन 14 काय असतो, रेडिओ ऍक्टिव्ह असतो. कार्बन 12 आहे आपल्या मृत्यूनंतर डिके होत असतं. हे सगळे पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकतात. ठीक आहे. पण तुम्ही म्हणता टीचर उत्तर किती मोठे झाले, परत कमेंट सेक्शन मध्ये टाकतात तुम्ही, टीचर थोडे थोडे छोटे छोटे उत्तर द्या. पण तुम्हाला जर 3 मार्क्स मिळवायचे 6 पॉइंट लिहावेच लागणार आहे. ठीक आहे. सो बाय द मेथड ऑफ कार्बन डेटिंग वी कॅन फाइंड द एज ऑफ फॉसिल. पुढे 5व्या पॉइंट मध्ये बघा, द ओल्डेस्ट वन्स आर ऑब्टेन ऍट द डेप्थ व्हाईल द रिसेंट वन ऑक्युपाय ऍट द अप्पर सरफेस. जो सगळ्यात इनव्हर्टिब्रेट, जे सगळ्यात पूर्वी जे प्राणी आढळले ते सगळ्यात तळाशी, नंतर जे नवीन तयार झालेले ते वरती वरती तुम्हाला अशा पद्धतीने दिसत गेले. लाईक इनव्हर्टिब्रेट्स, पहिले पाठीचा कणा नसणारे प्रोटोप्लाझम वगैरे ते तुम्हाला पॅलिओझोइक जो एरिया आहे त्याच्यामध्ये बघायला मिळाले. देन वी सॉ द फॉसिल्स ऑफ फिशेस, मग तुम्हाला फिशेस बघायला मिळाले. मग तुम्हाला अँफिबियन्स, मग रेप्टाइल्स, हे जो मेसोझोइक
आहे त्याच्यामध्ये बघायला मिळालेले आहे. ठीक आहे. आणि देअरफोर लिहून 6वा जो पॉइंट आहे 6वा पॉइंट लिहायला विसरू नका. देअरफोर फॉसिल्स कॅन बी इम्प्रूव्ह ॲज इव्होल्युशन. सो देअरफोर स्टडी ऑफ फॉसिल इज इम्पॉर्टंट प्रूफ फॉर इव्होल्युशन. इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये म्हणजे उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये तुमच्या ह्या फॉसिलचा अभ्यास करणं काय आहे, एक इम्पॉर्टंट प्रूफ आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा आपला क्वेश्चन झालेला आहे. सो स्टुडंट हा आहे आपला लास्ट क्वेश्चन आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न खूप मोठा आहे. उत्तर पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका. ऑलरेडी हे आन्सर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. व्हॉट इज द इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॉडर्न मॅन. हा माणूस आत्ताचा जो माणूस आहे तो जुन्या काळापासून कसा तयार झाला हे आपल्याला डिटेलमध्ये सगळे पॉइंट्स लिहून लिहायचं आहे. हे सगळे पॉइंट्स आता काही पुस्तकांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे 2-2, 3-3 पानं उत्तरं दिसतील, पण आपल्याला शॉर्टमध्ये पेपरला लक्षात राहील. समजा 3 मार्काला आलं तर 6 पॉईंट, 4 मार्काला आलं तर 8 पॉईंट, अशा पद्धतीने हे आन्सर आपल्याला इथे लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिले माणसाची इव्होल्युशनची सुरुवात कुठून झालेली आहे ते बघूया. अराउंड 7 करोड हा शब्द तुमचा उत्तरामध्ये आलाच पाहिजे. 7 करोड, 4 करोड, 2.5 करोड हे सगळ्यात महत्वाचं तुमचं जो सुपरवायझर किंवा जो पेपर चेकर आहे ना ते काय करतील, हे पहिले पॉईंट बघतील. हे पहिले पॉईंट बघितल्यानंतर तुम्हाला लगेच पटापट मार्क देतील. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या उत्तरामध्ये मॉडर्न हिस्ट्री ऑफ इव्होल्युशन मध्ये 7 करोड, 4 करोड, 2.5 करोड, 2 करोड आणि मग पुढचं आलं पाहिजे. हे 4 महत्वाच्या गोष्टी आल्या पाहिजे. तर अराउंड 7 करोड इयर्स अगो मंकी लाईक अॅनिमल इव्हॉल्व फ्रॉम द ल्युमर लाईक अॅनिमल. आपण कोणापासून तयार झालो, ल्युमर सारखा जो एक छोटासा अॅनिमल होता ज्याला शेपटी होती त्याच्यापासून आपण 7 करोड वर्षानंतर झालेलो आहे तयार. आफ्टर 4 करोड इयर्स अगो इन आफ्रिका टेल्स ऑफ दीज मंकीज डिसअपियर. 4 करोड वर्षांनंतर त्यांच्या शेपट्या काय झाल्या, नष्ट झाल्या. ही स्टोरी सारखं लक्षात ठेवा. एवढं पाठ नाही करायचं, स्टोरी सारखं लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुढे काय झालं, देन देर इज एनलार्जमेंट ऑफ ब्रेन अँड हँड्स ऑल्सो. त्यांचा मेंदू हळूहळू पहिले छोटा होता मोठा होत गेला आणि त्यांच्या हातांची सुद्धा ते यूज करायला लागले थोडासा. अँड इम्प्रूव्ह अँड एप लाईक अॅनिमल्स इव्हॉल्व. त्याच्यापासून एप तयार झाला. ल्युमर पासून काय तयार झालं, तुमचा एप. मेंदू मोठा होत गेला आणि एप तयार झाला. पुढे काय झालं, मग हे एप कुठे गेले तुम्हाला स्टोरी माहितीये. काही साऊथ ईस्ट एशियामध्ये गेले आणि काही आफ्रिकेमध्ये गेले. मग साऊथ ईस्ट एशियामध्ये जे गेले त्यांच्यापासून काय तयार झालं, तुमचे 2 प्रकारचे गिबॉन. हा महत्वाचा आहे बघा, गिबॉन तयार झाला आणि ऑरँगटॉन हे 2 मंकी तयार झाले. आणि जे तुमचे आफ्रिकेमध्ये गेले ना त्याच्यापासून काय तयार झाला, गोरिला आणि चिंपांजी ही 2 माकडांच्या प्रजाती तयार झाले. आणि याच्यापासूनच मग आपण पुढे इव्हॉल्व होत गेलेलो आहे. हे तुम्ही लिहायचं आहे पुढच्या पॉइंटमध्ये. दॅट इज दीज एप लाईक अॅनिमल्स इव्हॉल्व फ्रॉम गिबॉन अँड ऑरँगटॉन इन द साऊथ अँड नॉर्थ एशियामध्ये गेलेले. देन सम एप मूव्स इन आफ्रिका अँड फॉर्म्स गोरिला अँड चिंपांजी अराउंड 2.5 करोड इयर. म्हणजे 4 करोड वर्षानंतर ते हळूहळू मध्ये किती गेलं, 1.5 करोड वर्ष गेले. मग ते काय झाले, फिरायला लागले. हे अर्धे इकडे गेले, अर्धे इकडे गेले. अर्ध्यांपासून तुमचा गिबॉन आणि ऑरँगटॉन तयार झाला आणि अर्ध्यांपासून तुमचा चिंपांजी गोरिला तयार झालेला आहे. पुढे काय झाला, पुढे खूप अचानक चेंज व्हायला लागला. 2.5 करोड वर्षानंतर काय झालं बघा, द क्लायमेट बिकम ड्राय. हळूहळू जे क्लायमेट आहे, वातावरण जे आहे ते ड्राय व्हायला लागलं. रिझल्ट रिडक्शन ऑफ द फॉरेस्ट. त्याच्यामुळे काय झालं, फॉरेस्ट हळूहळू जंगलांची संख्या जंगल जे आहे ते कमी व्हायला लागले. देन एप्स यूज हँड्स फॉर वर्किंग इन्स्टेड ऑफ लिव्हिंग. मग ते अर्बोरल होते, मग ते जे एप होते ना ते माकडं आपले वंशज पहिले नुसते झाडावर राहायचे, परंतु जसं जसं ड्राय इन्व्हायरमेंट झालं, फॉरेस्टची संख्या कमी होत गेली, तसं ते टेरेस्ट्रियल झाले. ते जमिनीवरती येऊन राहायला लागले. आणि मग ते ज्यावेळेस ते झाडावर राहायचे त्यावेळेस ते फक्त पुढच्या हातांचा तरंगण्यासाठी शेपटीचा उपयोग करायचे. पण जसे ते जमिनीवर आले मग त्यांचा काय झाला, ह्या जे दोन्ही पायांचा ते चालण्यासाठी उपयोग करायला लागले. आणि हे जे हात आहे पहिले असे वाकायला लागले, मग असे सरळ सरळ सरळ, मग या 2 हातांचा काय करायला लागले, वापर करायला लागले. कोण, हे आपले अँसेस्टर एप लाईक. ओके. पुढे काय झालं, फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल. मग सगळ्यात पहिले सायंटिस्टला जे रेकॉर्ड सापडलं आहे ते रॅमाफिथिकस इन ईस्ट एशिया. ईस्ट एशियामध्ये रॅमाफिथिकस हा पहिला आपला वंशज आहे. कुठे सापडला, ईस्ट एशियामध्ये. फिल इन द ब्लँक्स मध्ये कुठेही हा प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे. पुढे काय झालं, पुढे हे सगळे डेव्हलप. आता हे मी डिटेलमध्ये एवढं तुम्हाला लिहून नाही देणार, तुम्ही पण असं शॉर्टकटमध्ये लिहा. मग रॅमाफिथिकस सापडला, त्याच्यानंतर ऑस्ट्रॅलोपिथिकस सापडला. मग सगळ्यात वाईज मॅन, सगळ्यात हुशार मॅनचं तयार झालेलं आहे इव्होल्युशन हिस्ट्रीमध्ये. त्याचं नाव आहे निअँडरथल मॅन. नंतर निअँडरथल मॅन नंतर कोण आला, तुमचा क्रो मॅग्नॉन मॅन आलेला आहे.
निअँडरथल मॅन सेड टू बी वाईज मॅन. हा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. सगळ्यात हुशार मानव कोणाला म्हटलं जातं? इव्होल्युशनच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात हुशार मानव कोण आहे? तर तुमचा निअँडरथल मॅन. तुमच्या पुस्तकामध्ये चित्र पण दिलेलं आहे त्याचं. पुढे बघा, देन देर इज अ बायोलॉजिकल कल्चरल इव्होल्युशन, म्हणजे वातावरणामध्ये बदल झाला, मग काय करायला लागतो? तो नदीच्या काठी राहायला लागला, मग त्याची संस्कृती तयार झाली, मग प्राणी पाळायला लागला, कल्चरल इव्होल्युशन झालं. पुढे तो शेती करायला लागलाय माणूस, ऍग्रिकल्चर. मी शॉर्टकटमध्ये दिले, तुम्हाला अजून पॉईंट्स वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकतात. ऍग्रिकल्चर करायला लागला, मग ॲनिमल रिअरिंग म्हणजे तो गुरं वगैरे पाळायला लागला, मग सिव्हिलायझेशन झालं, त्याच्या संस्कृती, वेगवेगळ्या संस्कृती, सिंधू संस्कृती, नंतर द्रविड संस्कृती, अशा संस्कृती तयार झाल्या. आणि अबाउट 200 इयर्स अगो, आणि 200 वर्षापूर्वी, मग आता बरं का, आता बघा किती वर्ष, 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल इन्व्हेन्शन झालं, इंडस्ट्रीज वगैरे ह्या सगळ्या तयार झालेल्या आहे. आणि अशा पद्धतीने मॉडर्न मॅन हा तयार झालेला आहे फ्रॉम दी ल्युमर लाईक ॲनिमल. 7 कोटी वर्षांपूर्वी ल्युमर लाईक ॲनिमल पासून हा आत्ताचा मॉडर्न मॅन म्हणजेच कोण? होमोसेपियन सेपियन. ही आपली स्पेसीज आहे, ही आपली जात आहे, हे आपलं नाव आहे सायंटिफिक. लक्षात ठेवा, होमोसेपियन सेपियन तयार झालेला आहे. तुमच्या लक्षात येत असेल बघा, हे सगळं हा ल्युमर लाईक ॲनिमल बघा, शेपटीसारखा, याला काय 7 करोड इयर्स अगो. त्याच्यानंतर इजिप्तोपेथिकस बघा, याचे जे हात आहे ना पूर्ण खाली जमिनीला टेकायचे, तो 4 कोटी वर्षांपूर्वी बघा. त्याची शेपटी थोडी कमी होत गेली, बघा शेपटी जवळजवळ गळूनच पडलेली. पुढे हा ड्रायोफिथिकस आला, याच्या बॉडीमध्ये थोडे चेंजेस होत गेले. त्याच्यानंतर तुमचा हा रामापिथिकस जो आहे तो पहिला त्याचा नमुना सापडलेला आहे. त्याच्यानंतर तुमचा हा ऑस्ट्रॅलोपिथिकस आला 40 लाख वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर तुमचा हा स्किल ह्युमन आला की जो हत्यार वापरायला लागलेला आहे. त्याच्यानंतर मॅन विथ इरेक्ट पोस्चर, जो ताट उभा राहायला लागलेला आहे, हा 15 लाख वर्षापूर्वी. त्याच्यानंतर निअँडरथल मॅन की ज्याचं चित्र दाखवलं, सगळ्यात हुशार माणूस आहे, हे बघा, याला केस आहे, भाल्या हत्यार वगैरे वापरायला लागलेला आहे. आणि नंतर क्रो मॅग्नॉन मॅन आलेला आहे 50 लाख वर्षांपूर्वी, 50,000 वर्षांपूर्वी आलेला आहे. सो अशा पद्धतीने ही जर्नी आहे माणसाची. त्याच्यानंतर बघा, डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन. पहिला हा जो ब्रेन छोटा 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 कसा मोठा होत गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा कसं चालायचं, इरेक्ट पोस्चर, कसं ताट कसा चालायला लागला ते पण तुम्हाला इथे दिलेलं आहे. आणि हा सगळ्यात हुशार माणूस तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेला कोण? तुमचा निअँडरथल मॅन. काय म्हणतात त्याला? ही इज कॉल्ड ॲज द वाईज मॅन. हा आहे तुमचा वाईज मॅन. सो अशा पद्धतीने हा आपला एक्सरसाइज होता. आणि हा एक्सरसाइज मी पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये एकूण एक पॉइंट कव्हर केलेला आहे. तर सगळ्यांनी एक लाईक तर नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन लेसन सोबत नेक्स्ट लेक्चरमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.